कंडिशन आम्ही सोशल मिडियाचेर पळयलें. तें पळोवन तुमकां कशें दिसता आनी तुमचें म्हणणें कितें? भाऊ सारख्या अलौकिक पुरुषाचे निधन झाल्यानंतर त्यांचे जे अंत्यसंस्कार झाले ते आमच्या मिरामार पणजीच्या या समुद्र किनारचे झाले. त्या वेळार जो जनसागर लोटलो त्यातलो हांव एक कण अशें म्हणटा. त्या वेळार म्हाज्याही डोळ्यांतल्यान अश्रू व्हांवून त्या रेतीत मिसळले. त्या ठिकाणी त्याचे अंत्यसंस्कार झाले. कालांतरान समाधी निर्माण झाली. दरवर्षी त्या समाधीचेर वचून 12 मार्चाक 12 ऑगस्टाक गोंयकर वचून त्या ठिकाणी श्रद्धांजली दितात. गोवा सरकार शासकीय पातळीचेर ते काम करता. अत्यंत साधी पण सुबक अशी ती समाधी. आणि हजारो लाखो लोक जे गोव्यांक भेट दितात दर वर्षा टुरिझम सारखे ते सुद्धा त्या ठिकाणी वचून नतमस्तक जातात. अशा समाधीची देखभाल कोणे करची? पहिलो मुख्यमंत्री. अलौकिक कार्य केल्लो मुख्यमंत्री, त्याच्याकडे कोणाचीच तुलना जावची ना. तर त्या समाधीकडे असे दुर्लक्ष कित्याक जाले? शाळेतले विद्यार्थी दर वर्षा वचून थंय फुलाची रोषणाई करताले. यंदा सिलिंग तुटून सिमेंटाचे तुकडे त्या समाधीचेर पडलेले आम्ही काल सोशल मिडियान आमकां दिसले. शिवाय आम्ही आयकतात की त्या पायऱ्याचेर बसून कसले कसले प्रकार त्या ठिकाणी किनाऱ्याक भेट देणारे लोक करतात. समाधीक भेट देणारे लोक नाही, ते किनाऱ्याचेर मौज मजा करण्याक मजा केले. आणि आमच्या सरकारान त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काल मुख्यमंत्र्यांनी तांकां आदरांजली दिली अशी आम्ही वाचतात. इतरांनी कोणी कोणी दिली, विविध पक्षाच्या लोकांनी दिली. पण तुम्ही या समाधीकडे दुर्लक्ष कित्याक केले? एक प्रकारे ही अवहेलना तुम्ही कित्याक करतात? भाऊच्या कार्याचेर एक प्रकारे पडदो घालचो तुमचो प्रयत्न आसा काय कितें? भाऊक दुय्यम लेखून त्यांची स्मृतीच आमच्या लोकांच्या मनातल्यान पुसून काडचो प्रयत्न आसा काय कितें? म्हणून हे कालचो सगळो प्रकार पळयतकूच तुटले मन. आणि परत एकदा भाऊच्या समाधाचे हार घालता असताना मानो या न मानो पाणी झिरपले डोळ्यांतल्यान अनेकांचे. कारण तो उल्लेख जालो सगळीकडे. जर सरकाराक ही सांबाळपाक जायना न्ही, तुम्ही सरकार ती केल्या म्हणून बेकळे करा. गोंयची जनता त्या समाधीची देखभाल करूंक तयार आसा. हांव स्वतः त्या देखभालीची व्यवस्था स्वतःच्या ताब्यात घेवंक तयार आसा. दिता सरकार. असंख्य गोंयकार आसात, गोंया भायले आसात, जे भाऊक देव मानतात. अगदी लहान असताना म्हाका उडत आसा भाऊ मुख्यमंत्री आसात. म्हज्या प्राथमीक शाळेत भाऊ गेल्यात आणि भाऊच्या हातान हांवें बक्षीस स्विकारला. त्या वेळार ते भाऊ म्हणून खबर नासली. कोण तरी येता आनी शाळेंत पावणो येता आनी तो दिता. आणि ताका कोणी निमंत्रण दिवंक नासलें. तांची ती एक सवय, त्या वेळार त्यांची ती एक आदत. भुरग्यांनी शिकचें म्हणून ते गांवांगांवांतली फिरताले. वाटेत एखादी शाळा दिसली त्या शाळेक ते विजीट करताले, भेट दिताले. त्यांच्या गाडीत नेहमी खाऊचे पुडे, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिली, रबर्स, खोड रबर. जुजबी असे ते प्रश्न विचारीत भुरग्यांक. म्हाका तेव्हा तेणें विचारलो प्रश्न आठवता. सगळ्यांकच विचारलो क्लासान तेणें प्रश्न घातलो. कोण उत्तर दिता खरें ताका बक्षीस. एका झाडाचेर 100 कावळे आणि ते म्हणाले मी बंदुकीचा एक बार उडवला, ठो, एक कावळा पडला. झाडावर किती राहिले? आता
दुसरी तिसरीतले भुरगे, हे पोर्तुगीज काळातली गोष्ट आईची नाही, म्हणजे मुख्यमंत्री झाल्याची गोष्ट नाही, पोर्तुगीज काळातली खबरी आणि माझं प्रत्यक्ष अनुभव, माझ्या आठवणीतली. अनेक भुरगे पोटा मोजपावलेले, 100, एक मेलो, किती 90, 99. माझा हात वर गेलो, सगळे गेले. कोण ना झाडावर कोण उरवणं. वा. पुढे अडवून बक्षिसा घेऊन घराडे आलो. ते भाऊ पण म्हाका कळले केन्ना, आमदार झाल्यानंतर. त्यावेळेच्या प्राथमिक शाळेतले माझे शिक्षक चिपकर गुरुजी म्हणून, हे शिरोडाच्या आसपास बाजूकच ते गाव असं एक काय नाव त्याच्या गावाचे, त्या भागातले ते चिपकर, ते म्हाका मेळूंक आयले. तोपर्यंत ते रिटायर जावन घरा गेले. पण आपलो एक विद्यार्थी आमदार जालो, तांकां मोठे खूप समाधान जालें आनी ते घरा आयले मेळपाक म्हाका. बाबान म्हाजे तांकां बसून घेतले, ठेवून घेतले रात्रीचे. आणि मग जेवता आसतना ताणें सांगलें, आठवता रे का रे तुला, आठवतं का रे तुला. म्हणलं गुरुजी काय. अरे एवढासा होतास बघ तू, आमची ती शाळा भरायची म्हापश्यात, आणि आम्ही सहलीला गेलो होतो वनभोजनासाठी, आणि आम्हाला कोणीतरी बोलवून आणलं. त्यावेळी शाळेत बघ तुला बक्षीस दिलं होतं बघ ते. अरे ते भाऊ बालुणकर. अरे त्यावेळी डोक्यात पडलं. त्यांनी सांगितलं तर पडलं. ही आठवण कधी हृदयातून जाईल का. ही सुद्धा माझ्या गुरुजींनी पुन्हा इतकी वर्षानंतर मला त्याची आठवण करून दिली होती. अशा माणसाची स्मृती आम्ही जागवायची, ती कोणत्या मार्गाने. एक साधी समाधी त्यांची आम्ही सांभाळू शकत नाही का. दुर्दैव नाही का हे गोवेकरांचं. गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, सारं काही ठीक आहे. एवढ्याच्या टिसभर गोव्यात, एवढ्याच्या त्या समुद्र किनाऱ्यावर, एवढीशी त्याची ती समाधी, आणि तिची अशी अवहेलना, अशी हेटाळणी, दुर्दैव आहे. त्यामुळे मी सरळ त्या सरकारलाही मी सांगतोय, इनाफ इज इनाफ. आतापर्यंत जे काही केले ते बस. ह्यापुढे अशा प्रकारची त्या समाधीची दुर्दशा खपवून घेणार नाही आहोत. गोवेकर खपवून घेणार नाही आहेत. भाऊचे आम्ही पायीक आहोत. हिला तुम्ही धमकी म्हणा किंवा त्यांना केलेली विनंती म्हणा. पाहू 7-8 दिवस काय होतं ते, आणि लवकरच पुढचं पाऊल घेण्यात येईल. खंय तरी BJP भाऊचे लेगसी काबार करूंक सोदता अशें तुमकां दिसता. कित्याक भाऊन हे बघा, न बोललेलं बरं. कोणाकडे बोट दाखवण्यापेक्षा त्या काळात झालेली, भाऊच्या काळात झालेलं कार्य आणि आता होत असलेल्या कार्याची तुलना लोकांनी करावी. लोक करतायत. सर अशें जालें सध्या जे सरकार चल्लां सध्या गोंयांत, ते भाऊच्या ह्याच्याप्रमाणेच म्हणजे नीती नियमाप्रमाणेच चल्ला असं त्यांचं एक ठाम म्हणणें आसा. भाऊच्या कार्यान ठाम म्हणणं असंच असेल कोणाचं, तर माझा प्रश्न आहे, भाऊने कुळ कायदा गोव्यात आणला. भाऊने त्यानंतर ताई काकोडकरच्या कालावधीत कसेल त्याची जमीन हा कायदा आणला. ह्या कायद्याला तत्कालीन त्या काळामध्ये जमीनदारांनी आव्हान दिलं. तो कायदा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचला, खटला पोहोचला. तो कायदा सांभाळून ठेवण्यासाठी ताई काकोडकर, मी त्या काळात मला घेऊन ताई त्यावेळी दिल्लीत गेल्या होत्या, आणि मोराई देशाला भेटून आम्ही विनंती केली होती की ह्या कायद्याला संरक्षण, घटनात्मक संरक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणून. आणि त्या आमच्या विनंतीनुसार आपल्या घटनेमध्ये बदल झाला, आणि मुणकार कायद्याला आणि कुळ कायद्याला, तहसील त्याची जमीन कायद्याला घटनेचं संरक्षण देण्यात आलं. संरक्षण देण्यात आलं, पण शेवटी त्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करायची. किती मुख्यमंत्री होऊन गेले त्यानंतर.
रवी मुख्यमंत्री झाले, प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री झाले. मधल्या काळात चर्चिल वगैरे हा अपवाद काही काळापुरता, 7-8 महिन्याचाच प्रश्न होता. त्यानंतर मनोहर पर्रिकर आले, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, आता त्यांचाच मुख्यमंत्री आहे. मग ह्या कायद्याची अंमलबजावणी करावी कोणी, कशी करावी तुम्हाला दाखवतो. हे बघा, माझ्या हातामध्ये हे अहवाल आहे. हा अहवाल कसले अहवाल आहे? कायदा आयोग गोव्याचा, त्याचा मी अध्यक्ष होतो. हो, 2009 ते 2012 या 3 वर्षात 22 अहवाल आम्ही सरकारला सादर केले. आणि ह्या अहवालामध्ये गोव्याच्या जमिनीचं संरक्षण कसं आणि कोणत्या मार्गाने करावं या संदर्भातलं मार्गदर्शन, अहवाल, रिपोर्ट आणि कायद्याचा मसुदा जोडलेले हे अहवाल आहेत. 22 आहेत. तुम्हाला जर उदाहरण जर देऊ मी, पहिला अहवाल आहे तो कुळ, मुणकार ह्या वर्गाचे जे खटले मामलेदार कचेरीत जातात त्यावरती अपील होतं, पुढे त्याच्या पुढे आणखी दुसरं अपील होतं, तिसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलकडे जातं, हायकोर्ट आणि काही वेळा सुप्रीम कोर्टपर्यंत जातं. म्हणजे वर्षानुवर्ष तिथेही विलंब होतो. तो टाळण्यासाठी खास रेव्हेन्यू कोर्ट स्थापन करावं असा पहिला अहवाल आहे. सरकारांना हा दिला गेला, का दुर्लक्ष झालं? आपल्याकडच्या ज्या ह्या जमिनी आहेत, शेत जमिनी आहेत, तुमच्या महाराष्ट्रात जवळच कधी मला एक ऑफर आली होती शेत जमिनीची. आमच्या नातेवाईकापैकी कोणीतरी मला जमीन देऊ केली होती, तुम्ही घ्या, बाहेर कशाला विकू. तर तुमच्याकडे कायदा असा आहे की तुम्ही जर शेतकरी असाल तरच तुम्हाला शेत जमीन विकत घेता येते. महाराष्ट्रात, कर्नाटकात, देशभर सगळ्या ठिकाणी तो कायदा आहे. गोव्यातच का नाही तो कायदा? तो असा कायदा गोव्यातही करावा अशी मागणी, असे रिपोर्ट त्या ठिकाणी तुम्हाला सापडतील. असे अनेक आहेत. प्रत्येक पाहिजे तर आपण वेगळ्या वेळेत बसू आणि प्रत्येक कायद्याचं कशा प्रकारे सूचना दिलेल्या आहेत ना त्या सांगेन मी. इथले नदी, तळी, निर्झर, उतारावरच्या जागा, खाजण जमिनी, नदीकाठ, समुद्राचा बाजूची जमिनी ह्या गोवेकरांसाठी राखून ठेवाव्यात यासाठी सूचना आहेत. आणि आता तर सर्रास जमिनीची रूपांतरं किती होत आहेत. कोण करतोय? शेवटी बोर्ड दाखवणं सोपं, हा मंत्री करतो का तो आमदार करून घेतोय. शेवटी सरकार आहे, सगळ्यांचा बाप असतो ना. लोकशाहीच्या मार्गाने निवडून गेलेली सगळी सरकार असतात. ही जबाबदारी घ्यावी कोणी? एक अत्यंत तुम्हाला सांगू, एक दुर्दैवी असं प्रकार या गोमंतकामध्ये घडतोय. आणि मला सांगण्यात आलं की अगदी शेजारी आता मोपा एअरपोर्ट आला, नवा एअरपोर्ट आला, पलीकडे कोकणात आमच्या गोव्याला लागून तिथेही म्हणे असाच प्रकार झालाय. शेकडो हजारो एकर भूमी विकली जाते. विकत घेणारे पैसेवाले असतात म्हणून ते घेतात ना. मोरजी इतकं सुंदर समुद्र किनारा ज्या ठिकाणी एका वेळी मी खूप प्रयत्न केले होते की त्या ठिकाणी IT प्रकल्प आणावेत आणि मोठी बांधकामं नव्हेत. IT हे क्षेत्र असं आहे की अगदी निवांतपणे आरामात बसण्याची जर
सोय मिळाली ना तर त्यातनं बिल गेट्स निर्माण होऊ शकतात. त्यावेळी तिथे विरोध केला गेला. तत्कालीन आमदार आणि मंत्री कोण होते त्यांनी, आमची गुरं कुठं चरायला जातील असा हेटाळणीपूर्वक प्रश्न मला केला होता. आणि आता नाही गुरं, नाही गायरानं, नाही काजुरानं, आता तिथं दिसत आहेत कुठले तरी सिनेमा स्टार्स, आंध्रातले, तामिळनाडूतले, दिल्लीतले, मुंबईतले. आणि लोक खरोखर म्हणजे शेवटी काय, ज्याच्या हातात 100 रुपये असतात ना त्याला 1000 रुपये असणारा जर दिसला तर तो भारावून जाऊ शकतो, समजतं आपल्याला. परंतु कायदे कानून नियम करण्यासाठी जे आपलं सरकार आहे त्याला माझा प्रश्न आहे, तुम्ही ही भूमी वाचवणार की नाही ते आम्हाला सांगा. जे कायदे आहेत त्या कायद्याची तरी अंमलबजावणी तुम्ही करणार आहात की नाही एवढं सांगा आम्हाला. आम्हाला रस्त्यात येऊ देऊ. आणि ह्या मुद्द्यावर जर रस्त्यावर आम्ही उतरलो ना तर ह्या लोकांना पळता बोई थोडी होईल. आज अशें जालां की आता जमिनीचो जो घोटाळो जाता तो सरकारान एक निर्णय घेतला, ही जबाबदारी एका खंयच्या तरी पंचायतीच्या तलाट्याचेर दिवची. अगदी छान ना. त्या तलाट्याच्या 4 थोबाडीत जर कोणी दिल्या ना तो बिचारा 100 कोस पळून जाईल. अगदी निम्न स्तरावरील माणसाला तुम्ही ऑफकोर्स त्याची जबाबदारी आहे, नाही असं नाही, तुम्ही सांगू शकता की तो करायला हवं. नाही केलं तर काय कळणार काय, त्याची बदली करणार काय, त्याला सस्पेंड करणार आणि 1-2 वर्षात हळूच त्याला पुन्हा कुठेतरी लांब ठिकाणी त्याची बदली करून त्याला परत आणणार. पण जी जमीन विकली गेली, बांधकाम झालं, त्याचं काय? ज्याने पैसे मोजले तो म्हणतो मी पैसे मोजले, मी जमीन खरेदी केली, मी तिचं रूपांतर करण्यासाठी अमुक माणसाचे हात ओले केले, त्याचं काय? ती भूमी पुरवठा तुम्ही आणणार की नाही? तलाट्याला जबाब धरून प्रश्न सुटेल. त्यासाठी कायदे आहेत, ते कायदे तोकडे पडत असतील तर नवे कायदे तुम्हाला करता येतात. सुरुवात करा इथून, त्या रिपोर्ट पासून. अमिताभ बच्चन आठवतं का तुम्हाला? उत्तर प्रदेशमध्ये त्याने शेत जमीन विकत घेतली, विरोध झाला, तिकडे कायदा आहे की शेत जमीन फक्त शेतकरीच घेऊ शकतो. अमिताभ बच्चनला पळता भुई थोडी झाली, जमीन सोडली त्याने. आणि इथं काय झालंय? इथं काय चालते बघा ना तुम्ही. झटपट श्रीमंत होणं कोणाला नाही आवडणार हो. मलाही आवडेल, तुम्हालाही आवडेल, नाही का? परंतु आईच्या उरावर पाय ठेवून पैसे कमवू का मी? हा मुद्दा आहे. का पोर्तुगीजांना पाठवलं आम्ही बाहेर? का आर्मी आली भारताची इथे? का स्वातंत्र्य सैनिक लढले? का फाशी गेले? नव कॉन्किस्टादोरीचा शब्दप्रयोग मी कधी कधी करतो. त्या काळात युरोपियन लोक बाहेर आले, आपलं राज्य, आपला देश सोडून निघाले पृथ्वी प्रदक्षिणा घ्यायला. कोलंबस अमेरिकेत गेला, वास्को द गामा गोव्यात आला, भारतात आला, अल्बुकेर्क गोव्यात आला. त्यावेळच्या परिस्थितीनुरूप ते आले, इथं प्रशासन केलं, राज्य केलं. नशीब ते परत गेले, जमीन घेऊ शकले नाही, जाऊ शकले. गोवेकरांच्या हातातच जमीन राहिली. आपल्याकडे गोमेदारी त्यांनी निर्माण केले की नाही? पोर्तुगीजांनी. आपल्याकडे सरकारी जमिनी ह्या भाडे तत्वावर देण्यासाठी नियम त्यांनी नाही का केले? हे सारं तुडवीत चाललो होतो आपण, सारं तुडवीत चाललो.
अक्षरशः परिस्थिती भयान अशी परिस्थिती मला दिसते. गोंयकारांनो जागे जायात, कितके फावट सांगतले आमी. गोंयकारांनो उठा, जागे जायात, जागृत व्हा. येस, थँक्यू.